राम शेतकरी मित्रांनो, मी आपला कृषी मित्र शिवाजी कोटकर। आजच्या व्हिडिओमध्ये आपण हळद पिकाचे जे फुटवे मरत आहे, कणकूज होत आहे त्याविषयी माहिती बघणार आहोत। बरेच शेतकऱ्यांचे कॉल आणि SMS येत होते की सर आमच्या हळदीमध्ये फुटवे मरत आहेत, सडत आहेत, कणकूज लागलेली आहे, त्यासाठी काय उपाययोजना करावं। तर शेतकरी मित्रांनो, त्यासाठी आपण आज मी या व्हिडिओच्या माध्यमातून त्याच्यावर काय उपाययोजना करायची, कशा प्रकारे ड्रेसिंग करायची आणि त्याच्यावर आपल्याला कशा प्रकारे 100% नियंत्रण मिळवता येईल याविषयी माहिती बघणार आहोत। तर शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ थोडा मोठा झाला तरी आपण चांगल्या प्रकारे नियोजन करण्यासाठी 100% रिझल्ट घेण्यासाठी व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघावा। तर शेतकरी मित्रांनो, ह्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलवर आपण हळद पिकाच्या माशीविषयी व्हिडिओ दिलेला आहे, करप्याविषयी दिलेला आहे, हळदीचे जास्तीत जास्त फुटवे कसे काढायचे याविषयी माहिती सांगितलेली आहे आणि त्याला चांगल्या प्रकारे शेतकऱ्यांचा प्रतिसाद मिळालेला आहे। तर शेतकरी मित्रांनो, जर आता आपल्या प्लॉटवर कणकूज लागलेली आहे, फुटवे नवीन निघणारे फुटवे हे मरत आहेत, तर असं जर होत असेल तर आपल्याला आपल्या हळदीच्या उत्पादनामध्ये आपल्याला 30 ते 40% ही उत्पादनात घट येऊ शकते। कारण की जे नवीन फुटवे निघाले त्या फुटव्याला नवीन शेंगा धरतात आणि तर फुटवा जर मेला तर नवीन त्याला माल जो धरणार आहे तो धरणार नाही, त्याच्यामुळे आपल्याला आपल्या उत्पादनात चांगल्या प्रकारे घट येऊ शकते। त्यासाठी आपल्याला त्याच्यावर अत्यंत लवकर उपाययोजना करणं खूप गरजेचं आहे। तर शेतकरी मित्रांनो, त्यासाठी आपल्याला जर आपले पिकाचे फुटवे मरत असतील तर आपल्याला त्याच्यावर एक कीटकनाशक, एक बुरशीनाशक आणि एक अँटीबायोटिक घेऊन आपल्याला आपल्या हळदीच्या जिथं समजा आता फुटवा मेलेला आहे या फुटव्याच्या इथं झाडाच्या डायरेक्ट बुडावरती आपल्याला ते औषध सोडायचं आहे पंपाच्या सहाय्यानं। तर शेतकरी मित्रांनो, याच्यामध्ये आपल्याला आलिका प्रति एकर 500 मिली किंवा थायमोथाझन 75% वालं 100 ग्राम, लॅमडा सर्वातून 500 प्लेन लॅमडा 500 मिली किंवा क्लोरो 50% वालं 500 मिली घेऊन आपण या तिन्हीपैकी कुठले एक कीटकनाशक घेऊन आपल्याला याच्यासोबत घ्यायचं आहे। सोबत तसेच आपल्याला बुरशीनाशकमध्ये थायपोनोट मिथाईल 70% हे घेऊ शकतो किंवा मेटेलाक्झिल 35% वालं 500 ग्राम हे घेऊ शकतो किंवा रेडोमिल गोल्ड हे घेऊ शकतो। तर शेतकरी मित्रांनो, आपण आपल्या पिकाच्या याच्यावर उपाययोजना करण्यासाठी जर आपल्या पिकामध्ये फुटवे मरत असतील तर त्यासाठी आपल्याला थायमोथाझन प्लस लॅमडा 37 याचं कॉम्बिनेशन असलेलं कुठले एक कीटकनाशक जसे की मार्केटला आलिका नावानं हे प्रति एकर 500 मिली घ्यायचं आहे। त्यासोबत मेटेलाक्झिल 35%चं कॉम्बिनेशन असलेलं बुरशीनाशक हे 500 ग्राम घ्यायचं आहे। सोबत अँटीबायोटिक व्हॅल्डामायसिन 500 मिली घेऊन आपल्याला आपल्या हळद पिकावर जर कुठं आपल्याला पोंगे मरताना दिसत असतील, फुटवे सरताना दिसत असतील तर आपण ड्रिपनं सोडण्यापेक्षा पंपानं जर ड्रिचिंग केली तर आपण त्याच्यावर 100% नियंत्रण मिळवू शकतो। तर शेतकरी मित्रांनो, याच्यासाठी आपल्याला दोन्ही साईडनं डायरेक्ट बुडावरती आपल्याला ड्रेचिंग करायची आहे। त्याच्यामुळं काय होईल, जिथं आपला पोंगा सोडलेला आहे, जिथं आपल्याला शक्यता वाटत आहे त्याच्यावर डायरेक्ट औषध गेल्यामुळं तिथं जर सड बुरशी तयार होत असेल तर त्या बुरशीवर आपलं औषध गेल्यामुळं आपल्याला तिथं ताबडतोब त्याच्यावर नियंत्रण मिळतं। आणि जिच्यामध्ये जर आळी झालेली असेल, जिथं लागलेलं आहे, जिथं आळी तयार झालेली आहे, पांढरी बारीक आळी तयार होते, तर त्याच्यावरही आपल्याला चांगल्या प्रकारे ताबडतोब नियंत्रण मिळता येईल। तर शेतकरी मित्रांनो, जिथं जिथं आपण फुटवा मेलेला आहे तिथं जर उपटून बघितलं तर आपल्याला त्या फुटवा असा पिवळा पडलेला फुटवा मेलेला आहे तो जर उपटला त्यातून घाण वास येतो आणि आतमध्ये बारीक आंढरी आळी त्या झालेली दिसते। तर त्याच्यावर आपण डायरेक्ट औषध सोडल्यामुळं काय होईल, तर इथं समजा आता हा फुटवा मेलेला आहे आणि त्याच्यावर आपण डायरेक्ट औषध सोडलं तर त्याच्यामध्ये तयार झालेली आळीवर डायरेक्ट औषध गेल्यामुळं ती आळी मरल आणि बुरशीवर बी त्या सडीवर बी आपल्याला डायरेक्ट बुरशीनाशक आणि अँटीबायोटिक गेल्यामुळं तिथून जो प्रसार होणार होता, वाढणार होतं, त्याच्यावरही ताबडतोब आपल्याला नियंत्रण मिळेल। तर शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांना पंपानं ड्रिचिंग करणं शक्य आहे त्यांनी पंपानं ड्रिचिंग करावं आणि ज्या शेतकऱ्यांना पंपानं ड्रिचिंग करणं शक्य नाही त्यांनी हे औषधीचं प्रमाण ड्रिपनं सोडून प्रति एकर 500 मिली आलिका म्हणजे त्या कंटेनचा आपण कुठल्याही कंपनी चांगल्या कंपनीचं घेऊ शकता। सोबत मेटेलाक्झिल 35% कुठल्याही चांगल्या कंपनीचं घेऊ शकता 500 ग्राम। सोबत व्हॅलिडामायसिन कुठल्याही एका चांगल्या कंपनीचं घेऊन 500 मिली घेऊन आपल्याला 200 लिटर पाण्यात घेऊन दोन्ही साईडनं ड्रिचिंग 200 ते 300 लिटर पाणी आपल्याला जास्त पाणी लागेल त्याला दोन्ही साईडनं ड्रिचिंग मारायचे आहे। आणि ज्या शेतकऱ्याला शक्य नाही त्यांनी ड्रिपनं सोडून त्यातलं जिथं जिथं आपले फुटवे मेलेले आहेत, जिथं आपल्याला वाटलं तिथं त्यातलं 1, 2, 3 पंपाचं औषध साईडला काढून पंपानं तेवढ्यापुरतं तरी आपल्याला तिच्यावर बुडावर ड्रिचिंग मारणं गरजेचं आहे, तरच आपण
आपण त्याच्यावर 100% नियंत्रण मिळवू शकतो। तर शेतकरी मित्रांनो, याची ड्रिचिंग केल्यानंतरही आपल्याला किंवा ड्रिपनं सोडल्यानंतरही आपल्याला त्याला जमिनीनुसार कमीत कमी हलकी जमीन असेल तर 5 ते 5 दिवस आपल्याला त्याला पाणी द्यायचं नाही आणि चांगली जमीन असेल तर 7 ते 8 दिवस आपल्याला त्याला अजिबात पाणी द्यायचं नाही। चांगल्या प्रकारे त्याला ताण पडू द्यायचा आहे। त्याच्यामुळे काय होईल, तिथं ताण पडल्यामुळं तिथलं बुरशी एकदम कमी होऊन जाईल आणि जिथं जो फुटवा मरत आहे, काळा पडत आहे, त्या साईडच्या फुटव्याला त्याची लागण झालेली असते, त्याच्यामध्ये त्याचा बुरशी वाहणार नाही। 100% आपल्याला तिथली जमीन कोरडी झाल्यामुळं तिच्यावर बुरशीवर आपल्याला नियंत्रण मिळवता येईल आणि तिथली जे फुटवा आहे तो जर आपण नंतर बघितला, पाण्याचा ताण दिल्यानंतर तिथला जो वाळलेला आपला सडलेला मेलेला फुटवा आहे तो जर उपटून बघितला तर असा त्याच्यामध्ये वास येतो घाण, तो वास घाण येणार नाही। तर अशा प्रकारे ज्या वेळेस आपण तो फुटवा काढायचा आहे आणि बघायचा आहे 7 दिवसानंतर त्याच्यामधून आपल्याला वास आलेला दिसणार नाही, तर शेतकऱ्यांचं असं झाल्यास आपण समजायचं आपला प्लॉटवर आपण ज्या सडीवर आपण 100% आपण नियंत्रण मिळवलेलं आहे। मात्र तिथं झालं तिथं आपल्याला पंपानं ड्रिचिंग करायची आहे, ड्रिपनं सोडायचं नाही। जिथं बाकी तुम्ही ड्रिपनं सोडू शकता, पण जिथं आपल्याला वाटलं तिथं 100% औषध साईडला काढून आपल्याला दोन्ही साईडनं पंपानं मारणं तेवढंच गरजेचं आहे। तर शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे आपण आपल्या पिकामध्ये हळद पिकामध्ये होणारी कंदकुज, पोंग्यांची मर हे जे आहे याच्यावर आपण 100% नियंत्रण मिळवायचं आहे। तर शेतकरी मित्रांनो, तर आपल्या प्लॉटवर आता जर कणमाशी दिसत असल्याल तर आपण आपल्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे ही फवारणी घ्यायची आहे। तर शेतकरी मित्रांनो, याच्या आधी आपण आपल्या व्हिडिओमध्ये हळद पिकाच्या करप्याविषयी माहितीचा व्हिडिओ दिलेला आहे, तसेच हळद पिकामध्ये चांगल्या प्रकारे फुटवे कसे काढायचे त्याविषयी माहिती दिलेली आहे। तर शेतकरी मित्रांनो, अशा शेतीविषयक माहितीसाठी आपल्या चॅनलला जर आपण नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून शेतीविषयीचा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्यापर्यंत येत राहील। धन्यवाद।